5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। यवतमाळमधील अनेक विद्यार्थी टीएटी पासून वंचित, शिक्षक पात्रता परीक्षेपासून विद्यार्थी वंचित। विद्यार्थी 10 मिनिटे उशिरा पोहोचल्याने फटका, शिक्षकांनी केंद्रावर घेण्यास दिला नकार। खुशनुमा जलील शेख शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार, तर शेख या मनसे कार्यकर्ता जमील शेख यांच्या पत्नी। देवळी पुलगाव नगर परिषदेवर भाजपची सत्ता येईल, भाजपचे आमदार राजेश बकानेंचा दावा। तर केंद्रात आणि राज्यात ज्यांची सत्ता तेच विजय होणार, राजेश बकाने यांचं वक्तव्य। लोणावळ्यामध्ये भाजपचा प्रचार जोरात सुरू, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ प्रचारासाठी दाखल। नगराध्यक्षपदाचे उमेदवार गिरीश कांबळे यांच्यासाठी प्रचार। सिल्लोडमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा प्रचार, तर आमदार अब्दुल सत्तारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदयात्रेचं आयोजन। मला सारा महाराष्ट्र घाबरतो, सांगोल्यामध्ये 2च वाघ, एक म्हणजे गणपतराव देशमुख आणि दुसरा मी, शहाजी बापू पाटील यांची जोरदार फटकेबाजी। नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितचं बिनसलं, काँग्रेसनं फक्त 4 जागा देऊन पाठीत खंजीर खुपसला, वंचितचे निवडणूक समन्वयक अविनाश भोसीकरांचा आरोप। वेळ पडल्यास आमदार संतोष बांगर भाजपमध्ये येतील किंवा बांगर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जातील, संतोष बांगर यांच्या पायाखालची वाळू सरकली, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची संतोष बांगर यांच्यावर टीका। परभणीमध्ये आगामी निवडणुकांची तयारी, निवडणुकीमध्ये पाथरीकर आम्हालाच आशीर्वाद देतील, काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुनैद दुर्राणी यांना विश्वास। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बाईकला भीषण आग, पेट्रोल लिकेज झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।